नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माणुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर जसं माहिती आहे आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे, सणासुदींना सुरुवात झालेली आहे। तर आपल्याला गोड पण काही डिशेस बनवायचे असतात, म्हणजे काही नैवेद्यासाठी किंवा आपल्या याच्यासाठी पण। तर आपण त्याच एक गोड पदार्थाची एक डिश बघून घेऊया, म्हैसूर पाक, जो सर्वांचाच फेवरेट असतो। मार्केटमध्ये घ्यायला जाल तर ते खूप म्हणजे महागडं मिळतं। तर आपण कमी याच्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी म्हैसूर पाक बनवून घेऊया, तो पण बिलकुल मार्केटच्याच टेस्टसारखा आणि टेक्स्चरसारखा। तर मी एका कढईमध्ये 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्या साखरमध्ये 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। तर त्याला आपण छान एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। त्याचा बघू शकता तुम्ही या प्रकारे इथे एक तारी पाक आहे, 2 तारी नाही बनवायचा, नाही तर तो कडक होऊन जाईल। आणि इथे मी 2 वाटी साखर घेतली, तर 1 वाटी तूप घेतलं। ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने तूप घेतलं आहे। बघून घ्या, बरोबर मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण साखर घेतो त्याच वाटीने आपण तूप घ्यायचं आहे, साजूक तूप। तर मी ते तूप गरम करून घेतलेलं आहे। तो क्लिप माझ्याने डिलीट झाला, तर तुम्ही समजून घ्या। तर बघू शकता आपला इथे पाक बनून तयार झालेला आहे, एक तारी पाक झालेला आहे। तर आपल्याला या प्रोसिजरमध्ये इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आपण काय करायचं आहे, आता परत एकदा हाताने चेक करून घ्यायचं। जर त्याथे असे तार येत असेल, हाताला बोटाला चिपकून असं जर तार तयार होत असेल, तर आपला तार म्हणजेच आपले चासणी इथे परफेक्ट आहे। तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे चासणी पाहिजे। तर ज्या वाटीने मी साखर घेतले त्याच वाटीने बेसनसुद्धा घेतलेलं आहे। मेजरमेंट बरोबर बघून घ्या। ज्या वाटीने साखर घेतलं त्याच वाटीने 2 वाटी बेसन घेतलं आहे। त्यामध्ये मी अर्धा चम्मच मी इथे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि सोबतच मी इथे टाकलेला आहे अर्धा चम्मचपेक्षाही खायचा रंग, लाल नाही, ऑरेंज कलर किंवा पिवळा कलर। तुम्हाला आवडत नसेल रंग तर तुम्ही स्किप करू शकता। तर बघू शकता आपण याला छान असं त्या पाकामध्ये याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सारखं चालवत राहायचं, नाहीतर कढईला लागू शकतो। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपले हे इथे पाकामध्ये बेसन टाकलेलं जे आहे ते आपण इथे म्हणजे तयार आहे, भाजून तयार आहे, शिजून तयार आहे। तर या प्रोसिजरला आपण काय करायचं आहे, जे आपण तूप घेतलेलं होतं ना, जे गरम करून घेतलं, तूप गरम कडकडीत गरम पाहिजे, थंड तूप नाही पाहिजे। तर ते तूप आपण इथे चालवत, एका चम्मचने ते बेसन चालवत राहायचं आहे आणि एका चम्मचने इथे तूप टाकत राहायचं आहे। तर बघा याची कन्सिस्टन्सी कशी होत आहे, जसे याला जाळी येत आहे। बघू शकता जे आपले याला जाळी असतात ना, तशासाठी याला जाळी येत आहे। तर आपण याला तूप टाकत जायचं आहे एका पळीने आणि याला सारखं चालवत जायचं आहे, थांबायचं नाही। आणि तसे हे कढईला चिपकत नाही, हे सुद्धा तुम्ही बघू शकता आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर पण करत राहायचा। तर बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर इथे हे चालवतानाच याला बघू शकता कढईला पण चिपकत नाही आहे आणि जसं आपण तूप टाकलं तसंच यामध्ये जाळी यायला सुरुवात होते। तर याच प्रोसिजरमध्ये आपल्याला हे तूप जरा ऑब्झर्व झालं त्यात की परत त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे। असं करून करून ते 1 वाटी तूप यामध्ये सोडत जायचं आणि याला चालवत राहायचं आहे। तर बघू शकता अशा त्याला फोफले पण आलेले आहेत छान, आणि तूप जसं आपण त्यामध्ये सोडलं की त्याला जाळी यायला सुरुवात होत आहे। तर खूप मजेशीर हे बनते आहे आपलं म्हैसूर पाक। आपल्याला मार्केटमधून आणायची गरज नाही। बघू शकता जेवढं होतं तेवढं शेवटी एकदा मी टाकून दिलेलं आहे। जर ते तूप थंड झालं असेल तर एका कढईमध्ये परत त्याला गरम करून घ्यायचं आहे, पण तूप गरमच टाकायचं आहे, थंड तूप टाकायचं नाही आहे। तर बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये ते झालं। याला पूर्णपणे आता जाळी आलेली आहे, कढईला पण कुठं चिपकत नाही आहे, म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार होत आहे। जर ते कढईला चिपकत आहे किंवा जाळी येत नाही तर समजायचं की काहीतरी मेजरमेंटमध्ये चुका झालेल्या आहे। मेजरमेंट बरोबर घेतलं ना तर चुकीचं होत नाही, बरोबर डिश बनून तयार होते। आपला प्रमाण सारखं ठेवायचं आहे। तर बघा किती छान याला जाळी आलेली आहे। तर इथे आपलं पूर्णपणे शिजून तयार आहे। तर इथे काय करायचं आहे, आपण एका प्लेटला किंवा केक टिनला पण तुम्ही हे तेल लावून घ्यायचं किंवा मग तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि सारखं चालवत राहायचं। मी थोडं इथे थांबवलं होतं चालवणं, तर कढईला हे लागलेलं आहे, पण आपण तो पार्ट काढून घ्यायचा आहे। मी एकाच ताटामध्ये ते काढलेलं नाही, 2 ताटामध्ये इथं फैलवून, आणि पटापट गरम आहे तोपर्यंत याला फटाफट फैलवून घ्यायचं आहे। छान असे पूर्ण जेवढं ताट आहे तुमचं, प्लेट आहे किंवा तुम्ही केक टिन वापरत आहे तर त्या प्रकारे यावर पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे, लवकर हे कडक होतं। तर बघू शकता या प्रकारे आपण इथे असं करून घेतलं, दिसते आहे ना जाळी,
बिलकुल मार्केटमधल्या मैसूर पाकसारखी जाळी आलेली आहे. करतानाच हे जाळी आलेली होती. तर बघा, याला असं सेट करून घ्यायचं आहे चांगलं. 10 ते 15 मिनटं आपण याला छान सेट करून घेऊ आणि याचे काप करून घेऊया. तर अशा चाकूच्या साह्याने किंवा तुम्ही असं जे असतो ना, हा सराटा जो म्हणतो आम्ही, तुम्ही याला काय म्हणता तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही याला सराटा म्हणतो. तर या सराट्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. तर या प्रकारे आपण इथे याचे काप तयार करून घेऊया. बघू शकता एकदम सेट झाले. आपल्यात खाली ताटाला कुठेही चिपकलेले नाही आहे आणि छान असे आरामात ते निघले. कडक पण झालेले आहे. तर बघा टेक्स्चर किती छान आलेलं आहे. आतमधून जाळी पण खूप छान आलेली आहे. दिसते ना बिलकुल मार्केटसारखे. तर बघा, घरच्या घरी मैसूर पाक बनवून तयार आहे आणि टेस्ट पण बिलकुल मार्केटसारखीच येतात. खूप छान असे टेस्ट झाले. माझ्या मुलीला हे खूप आवडते, तर तिने खूप मागे लागली होती की आज मैसूर पाक बनवून दे, म्हणून आज हे मी बनवलं तिच्यासाठी. तुम्ही पण घरच्या घरी बनवून गेस्ट येत असले तर स्वीट डिशमध्ये हे बनवू शकता किंवा कुणाला गिफ्ट करायचं आहे मिठाईमधून तरी तुम्ही हे देऊ शकता. आणि आता सणासुदीला तर सुरुवातच झालेली आहे, तर घरी पण तुम्ही एखाद्या सणाला उपहारासाठी वापरू शकता. तर बघा, तर असं आपण हाताने पण तोडलं तर लवकर तुटते. खूप कडक झालेलं नाही. असं हाताने दाबलं, बोटाने दाबलं तरी याचे तुकडे लवकर होते. म्हणजेच तोंडात टाकल्याबरोबर हे चावायला पण आसानी आहे. तर बघा, माझ्या मुलीला हे दिलं खायला, तर त्याचे एक्सप्रेशन काय दिसतात बघा. गुड्डूचे एक्सप्रेशन आणि माझ्या मुलीचे एक्सप्रेशन की हां, मम्मीने बनवलेली डिश परफेक्टच होते. तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजची रेसिपी? धन्यवाद.